मित्रांनो, मी आज बोलणार आहे तीर्थक्षेत्र आणि माणसांनी तिथं केलेलं पर्यावरणाचं नुकसान. तर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्यावेळेस लोकं जातात, पाया पडायला म्हणा किंवा दर्शनासाठी म्हणा, तर तिथे जाऊन लोकं काय करतात, की प्रदूषण भरपूर करतात. तर आपण पाहू शकतो, मी माझ्या शेतातील ह्या ब्रह्मनाथाच्या मंदिरापाशी आलो आहे आणि त्या दिवशी यात्रा होती आणि पाहू शकता रात्री यात्रेच्या वेळेस इथं लोकांनी कचरा केला आहे. प्लॅस्टिकचे कप्स असतील, अगरबत्त्याची पाकिट्स असतील, बिसलरीच्या बॉटल्स असतील. ही बघा इथे बिसलरीची बॉटल पडली आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे सर्वीकडे कचरा करून ठेवला आहे. प्लॅस्टिकचे कप आहेत, पेपर कप आहेत, इथे नारळाचे क साली आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो लोक तीर्थ तीर्थक्षेत्र असेल, पर्यटन स्थळं असतील, तिथं फिरायला जातात आणि घाण करतात. तर माणूस हा असा काय म्हणूयात आपण, पर्यावरणाला हानिकारक असा प्राणी आहे. माणूस हा प्राणीच आहे मित्रांनो, परंतु त्याला थोडीशी बुद्धी इतर प्राण्यांपेक्षा जास्त असल्यामुळं माणूस हा थोडासा पर्यावरणाला घातक असा प्राणी आहे. तर मित्रांनो, ज्या वेळी तुम्ही असं कृत्य कराल, कोणी दुसरं करताना दिसेल, तर आपण त्याला विरोध केला पाहिजे आणि पर्यावरणाचा ऱ्हास आपण थांबवला पाहिजे. तर मित्रांनो, हे सुंदर असं माझं पारोंडे गावातील पाऊतकं आहे. पादुकाचं मंदिर आहे. इकडे समोर आहे ते कळकाईचं मंदिर आहे. कळकाई देवी म्हणतात त्याला. आणि इथे माझं सुंदर असं शेत आहे. तर त्याच्यात मी आंब्याची झाडं लावली आहेत. इकडे फार सुंदर असं घर, इकडे नारळाचं झाड, आपल्याला गुरं हंबरताना दिसतात आहे. छान असं वातावरण. थंडीचे दिवस आहेत मित्रांनो. मी पर्यावरणाविषयी आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलला बोलत असतो, लिहित असतो. तर आपणही पर्यावरणाविषयी जागरूक व्हावं, पर्यावरणाचा ऱ्हास टाळावा आणि आपलं जीवन सुकर होईल, इतरांचंही जीवन सुकर होईल हे पाहावं. तर मी समीर पवार. माझ्या चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा आणि पर्यावरणाची काळजी घेऊयात मित्रांनो. धन्यवाद.